जय महाराष्ट्र सिंबा. जय महाराष्ट्र मास्तर. अरे तू इकडे काय करतोय? माझ्यासोबत सिंहगड फिरायला आलोय. बारीच की कुठे तुझी माँ? ते काय तिकडे? माँ तिकडं, तू इकडं एकटाच? सिंबा कुणाला घाबरत नाही. पण तुझ्या आईला तुझी काळजी वाटत असेल ना? हो. अरे हो काय हो, मग चल तुला तिकडे सोडून येतो मी. मला तर सिंबा माहितीच नाहीये आणि मास्टरला फक्त सिंबाच माहितीये. नको नको, मी जाईन एकटा. नक्की? मास्टर, तुमचा सुंदर आहे मी. चुकून असं वाटतंय का? नाही नाही नाही, मला असं अजिबात नाही वाटत. पण मग नीट जायचं काय? हा जा. सिंबा कनेक्शन. आज कसलं कनेक्शन? तुम्ही तिकडं पण भेटला आणि इकडं पण भेटला म्हणून. म्हणजे आपलं कनेक्शन एकदम स्ट्रॉंग आहे का? एकदम स्ट्रॉंग मास्टर. जय महाराष्ट्र मास्टर. जय महाराष्ट्र सिंबा. एका अनोळखी मुलाला भेटून तू आज किती खुश आहे. दिवसभरात आज तुला पहिल्यांदा हसताना बघतेय मी. मग विचार कर, तुझ्या मुलाचा शोध घे. अरे तेव्हा किती खुश असशील तू. काय माहित आर्या, हा मुलगा मला अनोळखी नाही वाटत. म्हणजे? अगं, एका तस्करीच्या केसच्या संदर्भात मी उत्तराखंडला गेलो होतो. तिथे भेटला होता मला. नंतर त्याच्या आईची इकडे पुण्यात बदली झाली. माझ्या समर कॅम्पला पण येतो. अरे वा, छानच की. काय नाव काय त्याचं? सिंबा. अर्जुन, तुला कळतंय का, एका लहान मुलाला भेटून तुला त्याचा सहवास हवावासा झाला. तुला त्याची ओढ निर्माण झाली. आणि हे साहजिक आहे, जगात असं कोणालाही वाटू शकतं. अर्जुन, तू वडील झालास, पण त्याला त्याचे वडील नाही मिळाले ना. तुला तुझा मुलगा मिळाला. मी अमोलला शोधलं जरी, आणि माझं आणि पर्णाचं नाही पटलं, तर मला अमोलजवळ नाही राहता येणार. मग काय उपयोग शोध? असं कसं? तो काही काळ तुझ्याकडे राहील, काही काळ राहील की तिच्याकडे. तेच तर नकोय मला आर्या. ते सगळं भोगलंय मी. त्याची फरफट होईल, त्याचं लहानपण सगळं कोमेजून जाईल. आणि जर त्याच मुलासाठी तुम्हा दोघांना परत एकत्र यावंसं वाटलं तर? हे सगळं पिक्चर मध्ये होतं, आणि असल्या परिकथांवर विश्वास ठेवणं बंद केलंय मी आता. म्हणून आजही तुझ्या घरात अमोलचा एक वेगळा रूम आहे. त्याची खेळणी, त्याचे गिफ्ट्स तू त्या खोलीत ठेवले. का त्याची रूम तू कायम रेडी करून ठेवलेली असतेस? कारण तो येईल परत कधीतरी. 6-7 वर्षाचा? 7 वर्षाचा होईल तो या महिन्यात. अर्जुन, तुला कळतंय का, तो 7 वर्षाचा लहान मुलगा आहे. तो कसा येणार? तुला जावं लागेल त्याच्याकडे. त्याच्यावरचे प्रेम तू स्वतःकडे ठेवून काय होणार आहे? त्याचा फायदा ना तुला होणार आहे ना अमोलला होणार आहे. बघू, मी करतो विचार यावर. आता विचार नको, कृती कर. आणि मला माहिती आहे, तू जे ठरवतोस ते तू करतोस. लय ओळखायला लागली का मला तू? मग तुला काय मी साधी सुधी वाटली का? चल, आपण दही खायला जाऊया. खूप मस्त असतं इथलं मटक्यातलं दही. चल आलो. महाराज, आर्या म्हणते ते बरोबर आहे, पण तुमच्यापासून काय लपलंय का? मी नाही जाऊ शकत आप्याने अमोलकडं. काहीतरी मार्ग दाखवा तुम्ही. चला. अमोल दादा, एका लहान मुलाला बघितलं का हो? नाही बा. बर. अमोल कुठे गेलाय हा? अमोल, इथे आलं ना की खरंच खूप शांत वाटतं रे. अर्जुन, मला खूप इम्पॉर्टंट कॉल आहे रे, पण इथे ना रेंजचा प्रॉब्लेम होतो. एक काम कर, पार्किंग जवळ जा, रेंज चांगली. बरं ठीक आहे, मी जाते तिथे. मग तू मला गाडीच्या इथेच भेट. ठीक आहे? अमोल, अमोल, कुठे होतास तू? मी तुला काय सांगितलंय, मला न सांगता कुठे जायचं नाही म्हणून? सॉरी मा. सॉरी काय सॉरी? तुला माहितीये ना माझा जीव टांगणीला लागतो. मला सांगून जायचं अमोल. मा, कोणीतरी माउथ ऑर्गन वाजत होतं माझा. तुझा माउथ ऑर्गन?
अरे बाळा, सगळे माउथ ऑर्गन सारखेच वाजतात. नाही मला माहितीये ग, तो माझाच होता. बरं जाऊ दे, मग आपण ना नवीन घेऊया. आणि मला न सांगता कुठे जायचं नाही आता. मा आपण माझ्यांच्या घरावर इथं कसं काय होणार मला? बोलायला ऐकू नकोस तू. चला आता. मा काय झालं? अगं माझी टोपी राहिली. कुठे राहिली आता? अगं मी तिकडे आवाज ऐकत गेलो होतो ना तिथले. बरं जाऊ दे, आपण नवीन घेऊया. मला नको नवीन, मला तीच पाहिजे. अमोल, आता हट्टीपणा नको नारे करू, आपण घेऊया ना नवीन. मा मी घेऊन येतो. ए, तू कशाला घेऊन येतो? मी जाते आणि घेऊन येते. तू थांबत इथेच. तुला सरबत प्यायचं? हा ये. दादा, याला एक सरबत द्या ना. आणि मी जरा जाऊन येते, त्याच्याकडे फक्त लक्ष दे. वय वय थांबा इथेच. काका तुम्ही लोक इथेच राहता का? या गाड्याच्या पायथ्यालाच राहतो ना आम्ही. वा तिथलं भाली ना. अरे लेकरा, महाराज आहेत म्हणून आपण आहे. होय ना काका, म्हणून तुम्ही इथं माझा पुतळा पण ठेवलाय ना. वय तर रोज त्यांना हात जोडतो, फुलं वाहतो, मग मी माझा धंदा करतो. काका तुम्ही आज काय मागितलं महाराजांकडे? मागायचं काय, त्यांना सगळंच माहिती केलं करा. सगळं कसं काय? आपल्या महाराजांना रयतेचा राजा म्हणायचे. आपल्या राजाने मावळणं सांगून ठेवलेलं, माझ्या रयतेच्या भाज्या देठाला पण हात नाही लागला पाहिजे. त्यांनी लोकांची कामं केली, त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या आणि आपल्या सर्वांसाठी स्वराज्य स्थापन केलं. त्यांच्यामुळे आपण आहोत. त्यांना आपल्या मनातलं कळणार नाही वय. मला इथं बाबांबद्दल कोणाला सांगावं हे मला कळतच नाही. मला माझ्या बाबांना भेटायचंय, प्लीज मला भेटवा. हा घ्या सरबत, या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. काका हे काय? त्र्यंबा कनेक्शन. त्र्यंबा कनेक्शन. अपर्णा, तू इकडे? बदली झाली अरे माझी, नुकतीच झाली आहे. तू? माझं पोस्टिंग पुण्यातच झालं. थँक्यू. पडले असतात. पोलीस म्हणून ड्युटी आहे माझी. दुसरं कोण असतं तरी मदत केली असती. अमोल, आठवण आहे की तुला अमोलची? मला वाटलं विसरलास. नाती विसरायला मी अपर्णा नाही. पोटच्या पोराला कोण विसरता? अपर्णा, आप्पी नाही का म्हणून वाटत तुला? तेवढी जवळीक नाही राहील. खरं तर काहीच नाही राहील. अच्छा, मामूल बद्दल का विचारतोयस? कारण तो माझा मुलगा आहे म्हणून 7 वर्षात असं वागलास का तू? मी वागलो. अर्जुन, अरे 7 वर्ष खूप मोठा काळ असतो. त्यात तू मला एकदाही फोन नाही केलास, एकदाही बोलला नाहीस तू माझ्याशी. का? तू केलास का? अरे तू चिडला होतास, तुला राग आला होता माझा. बरं, मी आजगावातून निघताना विनवायला आली होती की तुला, की चल माझ्यासोबत आपण एकत्र राहूया. तू तेव्हाही नाही ऐकलंस माझं. गपचूप निघायचं इथून, नाही तर गाडून ठेवी लिहिताच. आणि आता तुझी अशी अपेक्षा आहे की मी तुला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होता, मी तुझ्याशी बोलायला पाहिजे होतं. आणि मी कॉन्टॅक्ट केला जरी असता ना, तरी तू असंच वागला असतास.
असंच म्हणजे? असंच म्हणजे हा असाच आत्ता वागतोयस ना तसा. तू आप्पी म्हणाले तयार नाही अर्जुन. एक मिनिट. काय म्हणत होतीस? अर्जुन 7 वर्ष उलटून गेली आहेत. तुझा अजून राग आहे रे माझ्यावर. तू का चिडलास एवढं माझ्यावर? जे काही झालं ते मी तुला सांगितलं नाही म्हणून ना. बरं माझ्यावरचा राग ठीक आहे. अमोल, या सगळ्याची शिक्षा तू अमोलला काय देतोयस? एक मिनिट. काय असलं काय बोलायचं नाही परत. अमोलला शिक्षा दिली म्हणजे त्याला काही माहिती आहे का तुझ्याबद्दल? कारण तुझी बदली झाली अप्पे. तू जर साताऱ्यात असतीस ना तर अमोलला भेटलो असतो. आपल्या दोघांमध्ये काय नसलं तरी अमोलला बापाचं प्रेम मिळालं असतं. अर्जुन, तू हे सगळं माझ्यावर टाकायचं बंद कर. साधी गोष्ट आहे अपर्णा. तू जर साताऱ्यात असतीस तर हे सगळं झालंच नसतं. मी तर म्हणतो की आपली भांडणं पण मिटली असती. पण तू निघून गेलीस. अर्जुन, तू काय बोलतोयस? तू हे सगळं ना आता माझ्यावरच टाकतोयस. अरे कारण ते खरं आहे अप्पे. काय करायचं होतं मी? कसं यायचं होतं? कसं भेटायचं होतं अमोल? हे मी माझ्या मर्जीने नव्हतं केलं. माझी बदली झाली होती, तुला माहिती आहे. तू काय निवडलंस ते महत्वाचं आहे ना. 1 मिनिट. म्हणजे तिकडं न जाणं हा पर्याय पण निवडता आला असता तिथं. वा, अच्छा. म्हणजे 7 वर्षात तुझ्या डोक्यात हे चाललंय तर? 7 वर्ष मोठा काळ असतो ना, त्यामुळे हेच चालू आहे डोक्यात. अर्जुन, माझ्या फाईलवर शेरा आला असता. त्यानंतर काय झालं असतं मला नव्हतं माहिती. हेच म्हणतोय मी अप्पे. त्यावेळी पण तुला तुझं काम महत्वाचं वाटलं, अर्जुन नाही. 1 मिनिट. मी आता हे नवीनच ऐकतेय. म्हणजे तुझी काय अपेक्षा होती? तू घरातून भांडून चिडून निघून गेलास, कोणाचं काही ऐकायलाही तयार नव्हतंस. आणि मी सगळं सोडून, घर सोडून, माझं काम सोडून तुझ्याबरोबर राहायला यायला पाहिजे होतं. का बरं? मिटलं असतं सगळं ते. अर्जुन, अरे पण तू रागवला होतास ना, तू चिडला होतास. आणि मी त्यानंतरही खूप प्रयत्न केले. अरे काय प्रयत्न केलास अप्पे? दादा वहिनी ते घर सोडून बाहेर आले. तुला घर सोडवत नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट राज्य सोडून निघून गेलीस. अर्जुन, मी परत तेच सांगते, माझी बदली झाली होती. हेच म्हणतोय मी अप्पे. हा तुझा आहे ना दुतोंडी पण आहे. लय हट्ट धरून घरात थांबली होतीस ना. परत निघताना विचार केलास घराचा? हो, केला. आणि मी आत्ताही त्याच घराचा विचार करते. वा, अभिनंदन. अर्जुन, टोमण्यात बोलू नकोस माझ्याशी. नाही, तुला आहे ना त्यासाठी एक अवॉर्ड दिला पाहिजे अपर्णा. अवॉर्ड दिला पाहिजे. तू अजूनही त्या घराचा विचार करतेस, त्या घरातल्या लोकांचा विचार करतेस. अर्जुन आणि विनायक कदमांचा विचार आला कधी मग? खूपदा विचार आला, रोज विचार आला. अर्जुन, तुझी तर ना रोज तेवढ्याच तीव्रतेने आठवण यायची मला. कित्येकदा मला तुझी खूप गरज होती आणि तू नव्हतास माझ्यासोबत. मला असं वाटायचं की आत्ता अर्जुन का नाही इथे? अर्जुन, माझ्यापेक्षा ना अमोलला तुझी जास्त गरज होती रे. तू नव्हताच तेव्हा. मला खूप आठवण आली तू. अमोल बसायला लागला, उभं राहायला लागला, पळायला लागला. मला खूप आठवण आली. तो पहिल्यांदा बोलायला लागला ना तेव्हा तुझी खूप आठवण आली अर्जुन. पण तू नव्हतास. त्याच्याकडे बघितलं जरी ना तरी मला तुझा चेहरा आठवायचा. पण मग काय? पण मग मला तू घातलेली अट आठवायची. तू रागात सरकारांची कॉलर पकडली होतीस ना, ते आठवायचं. तुझं बोलणं, तुझा राग सगळं आठवायचं. म्हणून तू मला शोधण्याचा प्रयत्न नाही केलास. मीच का शोधावं? अर्जुन, तू का नाही शोधलंस रे? का नाही आलास मला भेटायला? अजूनही माझा राग येतोय का तुला? माझ्या फोनवर अननोन नंबर आला ना की मला वाटायचं की तुझा फोन आहे. उचलला की कळायचं नाही हा अर्जुनचा फोनच नाही. बेल वाजली ना की धावत पळत सुटायची मी दार उघडायला की अर्जुन आला असेल मला भेटायला. तू नसायचास. अर्जुन, अरे माझं ठीक आहे, माझ्यावर राग होता ना तुझा, पण बापू आणि दिप्या
त्यांच्याशी का संबंध तोडलेस रे? दिप्या रोज तुझी आठवण काढायचा अर्जुन, रोज. एक दिवस असं जात नव्हता, सारखं दाजीबा दाजीबा करायचा तू. अर्जुन, मम्मी गेली तेव्हाही तू नाही आलास. मला आठवते सरकार येऊन गेले पण तू नाही आलास. किमान तेव्हा तरी यायला पाहिजे होतस. अर्जुन, दिप्याचं लग्न झालं माहिती, त्याच्या लग्नालाही आला नाहीस. तुझी आई गेली त्यावेळी इलेक्शन ड्युटीला होतो मी पुण्यात, त्यामुळे येत आलं. अरे भेटून आला असतास, नंतर गेला असतास ना तरी चाललं असतं, पण तू गेलाच नाहीस. मला वाटलं तू संबंध तोडलेत म्हणून मग. अर्जुन, अरे मी नाही, तू संबंध तोडलेस. अपर्णा थांब. अप्पे, मला भेटायचंय अमोलला. नाही, तुला त्याला असं नाही भेटता येणार. म्हणजे तू नव्हतंच 7 वर्ष. या 7 वर्षात जसं जसं त्याचं वय वाढत गेलंय ना तसे त्याचे प्रश्नही वाढत गेलेत आणि त्याला मी एकटीने उत्तर दिले. त्यात माझ्या 3 बदल्या झाल्या. या सगळ्या ठिकाणी ना मी त्या तान्ह्या बाळाला घेऊन एकटी फिरली. ऑफिसला घेऊन जायचे मी, कामाच्या ठिकाणी त्याला. नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्याला नवीन मित्र शोधायचे, त्याला सांभाळणारी कुठली बाई आहे का ते शोधायचे. या सगळ्यात तू कुठेच नव्हतास अर्जुन. अमोल आजारी होता, खूप आजारी होता मध्ये. माझी नेमकी महत्वाची मीटिंग होती, फॉरेन डेलिगेट्स होते. त्याच्या हॉस्पिटलच्या रूममध्ये बसून मी सगळ्या मीटिंग अटेंड केल्यात अर्जुन. आणि या सगळ्यात तू कुठेच नव्हतास कधीच. आणि त्यात तुझी ती विचित्र अट, त्याला काहीच सांगायचं नाही तुझ्याबद्दल. त्याला माझ्याबद्दल काहीच माहित नाही. हो, कारण तू बोललं होतंस, तू माझ्याकडनं तसं वचन घेतलं होतंस. अप्पे, मला वचन. मी अमोलला तुझ्याबद्दल काहीच सांगणार नाही. हेच वचन बरं पाळलंस. म्हणजे अर्जुन, तुला दिलेलं वचन मी अजूनही पाळतीये. हे बघ, तुझ्या नावाचं मंगळसूत्र मी अजूनही घालतीये. अर्जुन, मला माझ्या नवऱ्याविषयी कोणी विचारलं किंवा कुठे नाव लिहायचं असेल ना तर मी तुझं नाव लिहिते, तुझ्याविषयी सांगते. एवढं सगळं केलंस, एकदा शोधायचं ना. तू शोधलंस? मला घर नाही सोडता आलं अप्पे. का? तुम्ही दोघं गेला आणि कदमांनी कच खाल्ली का? स्वतःसाठी कधी दवाखाना बघितला नव्हता माणसाने. आठवड्यातून 2दा चेकअपला जावं लागतं बरं. बाबा कसे आहेत आता? तुझ्या वागण्याचा जास्त राग आलाय त्यांना, लागले त्यांना. अर्जुन, माझ्यावर दोष टाकायचं बंद कर. हा दोष तुझाच आहे अप्पे. विश्वासघात केलास तू कदमांचा. तुझ्यामुळे कदम अंतरुणाला खेळल्यात. माझा बाप आहे ना असं नरम होऊन पडलाय घरात. हा दोष माझा नाहीये. मी आत्ताही त्यांना भेटायला यायला तयार आहे. काय गरज नाही. आता तर अजिबात नाही. खरं तर माझ्यासाठी आहे ना तुझा विषय संपलाय कधीच. तू हे जे सगळं सांगितलं ना, 7 वर्षात काय भोगलंस, मी काय भोगले ना ते नाही सांगायचं. माझं कारण गायचं नाही मला. पोराची ओढ आहे फक्त. तुझ्यासाठी माझा विषय संपलाय ना, मग आता अमोलचा एक विषय सोड. अमोल माझाही मुलगा आहे. मग 7 वर्ष कुठे होतास तू? का नाही भेटलास त्याला? त्याला जन्माला घातलं म्हणून तू त्याच्यावर हक्क नाही दाखवू शकत, कारण त्याच्या संगोपनात तुझी काडीची मदत नव्हती. तू मला अमोलबद्दल सांगणार आहेस का नाहीस? नाही. आणि त्याच्याबद्दल माहिती काढण्याचाही प्रयत्न करू नको प्लीज. मी 7 वर्ष तुला दिलेलं वचन पाळलंय. आता मी जे सांगते ते तू पाळ. त्याच्याविषयी माहिती काढण्याचा, त्याला भेटायचा अजिबात प्रयत्न करू नकोस. अगं पण तू अजून 7 वर्ष त्याच्या प्रश्नांना कशी बशी थोपवत आली आहे मी काय केलं नाही हे माझं मला माहिती. आणि आता जर तू त्याला जाऊन भेटलास ना आणि त्याला जर सगळं खरं कळालं तर त्याला असं वाटेल आपली आई आपल्याशी आतापर्यंत खोटं बोलत होती. हे बघ अर्जुन, तुझ्याकडे बाबा, स्वप्नील सर, रुपालीताई, माझ्याकडे फक्त माझा अमोल. म्हणजे मी अमोलला भेटायचं नाही? अरे नाही, मी तुझ्यापासून त्याला कधीच सोडणार नाही. मग कधी भेटायचं ते तू ठरवणार. हो. हे चुकीचं आहे. आता काय चुकीचं काय बरोबर याला काहीच अर्थ नाही. फक्त मी सांगते तेवढं लक्षात ठेव. बाय मी तू इकडे काय करतोय?
माझ्यासोबत सिंह प्लॅन सिम्बा माझा तर मुलगा नाही ना?